Dear student, in the last lecture we have seen the natural disasters, earthquake and flood. In this lecture we will see the next disaster, that is storm, Wadale. The formation of high and low air pressure belts in the atmosphere causes the changes in the weather resulting in strong wind or storm. हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे असणारे काही पट्टे जे आहेत तर त्या पट्ट्यांमुळे हवामानामध्ये होणाऱ्या ज्या काही बदलांमुळे काय होत नसतात, वेगाने त्या ठिकाणी वारे जे आहेत तर ते वारे त्या ठिकाणी वाहू लागतात आणि वादळं जे आहेत तर ती वादळं त्या ठिकाणी काय होत नसतात, निर्माण होताना दिसतात. नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. वादळं जे आहेत तर त्या वादळांचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट, ग्रेट डॅमेजेस इन द स्टॉर्म अफेक्टेड एरिया. जे सर्वसाधारणपणे वादळग्रस्त असणारा जो काही प्रदेश जो आहे तर त्या वादळग्रस्त प्रदेशाचं मोठ्या प्रमाणामध्ये आमाप अशा प्रकारचं असणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. सेकंड, ट्रेमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जे जीवित व मालमत्ता यांची प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही हानी जी आहे तर ते हानी त्या ठिकाणी होताना दिसते. थर्ड इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले, डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज पुरवठा जो आहे तर तो वीज पुरवठा काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी खंडित त्या ठिकाणी होताना दिसतो. फोर्थ, डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. जे सर्वसाधारणपणे दळणवळण असणारी जी काही यंत्रणा जी आहे तर ती दळणवळण यंत्रणा काय होताना दिसते, खंडित त्या ठिकाणी होताना दिसते. तर या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत 4.5 तर त्या 4.5मध्ये आपल्याला स्टॉर्म जे आहे तर ते स्टॉर्म त्या ठिकाणी दाखवलेले. या ठिकाणी असणारं जे काही वारा असेल, वादळ असेल तर याच्यामुळे असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडाची असणारी जे काही स्थिती जी आहे तर ती स्थिती आपल्याला त्या ठिकाणी काय केलेली, जे काही 4.5 असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती दाखवली. त्याच्यानंतर नेक्स्ट असणारं जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर आपल्याला दिलेले सर्वसाधारणपणे फॉरेस्ट फायर, ज्याला आपण त्या ठिकाणी वनवा जे आहे तर ते वनवा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ही फॉरेस्ट फायर is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही वनवा जो आहे तर त्या वनव्याचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर वनवा म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही जंगल असेल, फॉरेस्ट असेल. दुसरं आपल्याला सांगितलं पाश्चर म्हणजे असणारं जे काही कुर्ण जे आहेत तर ती कुर्ण त्या ठिकाणी असतील. किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे ग्रासलँड म्हणजे गवताळ अशा प्रकारचा असणारा जो काही प्रदेश जो आहे तर तो प्रदेशामध्ये नैसर्गिक अथवा मानवी असणारे जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांमुळे लागलेले जे काही अनियंत्रित अशा प्रकारचे असणारे जे काही आग जे आहे तर ती आग म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, वनवा त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे, फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट ट्रिमेंडस स्पीड. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की जंगलामधला असणारा जो काही वनवा जो आहे तर त्या वनव्याचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही वनवा जो आहे तर तो वनवा सर्वसाधारणपणे प्रचंड अशा प्रकारचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्याचा त्या ठिकाणी असणारे ट्रेमेंडस अशा प्रकारचा असणारे जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड त्या ठिकाणी त्या वनव्याचं त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग आपल्याला दिले तर त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. या ठिकाणी असणारे जे काही वनवा जो आहे तर त्या वनव्याचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट दिलेला आहे की ग्रेट डॅमेज टू द नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. वनवा जो आहे तर त्या वनव्यामुळे नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही साधन संपत्ती असेल किंवा जैवविविधता जी आहे तर त्या जैवविविधतेचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि सेकंड इफेक्ट आपल्याला दिले तर त्या ठिकाणी पोल्युशन ऑफ एअर. हवा जी आहे तर ती हवा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी दूषित त्या ठिकाणी होताना दिसते.
तर अशा पद्धतीचं असणारं जे काही फॉरेस्ट फायर जे आहे तर त्या फॉरेस्ट फायरचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही 4.6 डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये वणवा जो आहे, जंगलाला लागलेला जो काही वणवा जो आहे तर त्या वणव्याची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग अशा प्रकारचे असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. ह्याच्या पुढे कॅन यू टेल आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. सद्यस्थितीला तुमच्या वर्गामध्ये किती त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. दुसरा आपल्याला प्रश्न दिलेला की व्हॉट वुड हॅपन इफ 5 टाइम्स दिस नंबर सॅट इन युअर क्लास. तुमच्या वर्गामध्ये जेवढे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा 5 पट असणारे जे काही विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी जर तुमच्या वर्गामध्ये जर त्या ठिकाणी जर बसवले तर काय होईल. आणि तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन अन एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस. अशा प्रकारची त्या ठिकाणी 5 पट विद्यार्थी संख्या त्याच्यामध्ये जर असेल तर कोणत्या प्रकारची असणारी जे काही आपत्ती जे आहे तर ते आपत्ती अशा पद्धतीचं असणारं जे काही गर्दीचं ठिकाण जे आहे तर त्या गर्दीच्या ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकते याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. जे सर्वसाधारणपणे एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चेंगराचेंगरी जी आहे तर ते चेंगराचेंगरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर काय होऊ शकतं तर अशा ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेले डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी दिलेले. पहा कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे लोकांचा असणारा जो काही सहभाग जो आहे तर तो सहभाग आणि असणारं जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन यांचं असणारं जे काही नातं जे आहे तर ते नातं त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी जवळचं आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लॅन टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय या ठिकाणी टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, त्याच्यानंतर सांगितलं आहे मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड द डिझास्टर मॅनेजमेंट. ज्या ठिकाणी आपत्ती टाळणं, आपत्तीला त्या ठिकाणी तोंड देणं आणि असणाऱ्या ज्या काही आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी प्राप्त करणं मिळवणं म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी म्हणता येईल. टू प्रिव्हेंट आर रिड्यूस डॅमेजेस कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित जे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला नॅचरल असेल किंवा मॅनमेड अशा प्रकारचं असणारं जे काही डिझास्टर जे आहे तर त्या डिझास्टरमुळे होणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी आपल्याला थांबवायचं आहे, कमी करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला इमर्जन्सी प्लॅनिंग म्हणजे आपत्कालीन त्या ठिकाणी असणारं जे काही नियोजन किंवा व्यवस्थापन जे आहे तर याची असणारी जे काही जास्त अशा पद्धतीची असणारी जी काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी लागणार. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला इन्स्टिट्यूट ॲट वर्क द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश इन 2005. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्था ज्या आहेत तर त्या संस्थेची 2005 मध्ये त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचं असणारं जे काही काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी संस्था जी आहे तर ती संस्था त्या ठिकाणी करताना दिसते. पुढे ऑलवेज रिमेंबर दिलेले आपल्याला की ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मॉरल म्हणजे त्या ठिकाणी नैतिक. आपत्ती काळामध्ये एकमेकांना त्या ठिकाणी मदत व सहकार्य करणं ही आपली त्या सर्वांची नैसर्गिक अशा प्रकारची जबाबदारी जी आहे तर ती जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठी काही संपर्क जे आहेत तर ते संपर्क आपल्याला त्या ठिकाणी साधायला सांगितले. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102,
डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. ज्या ठिकाणी पोलीस जे आहेत तर त्यांचा 100 नंबर आहे, अग्निशामक दल जे आहे तर त्याचा 101 नंबर आहे, रुग्णवाहिका जे आहे तर त्याचा 102 नंबर आहे, त्याच्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्ष जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी 108 अशा पद्धतीचे नंबर जे आहेत तर ते नंबर त्या ठिकाणी म्हणजे आपत्तीच्या वेळेला हे जे काही दिलेले नंबर जे आहेत तर त्या दिलेल्या नंबरचे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट जो आहे तर त्या कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी साधायला सांगितलेला आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.